सगळी कामं तुलाच करायची असतात का सावली? बाकीची लोक नाही आहेत घरात. थांब, हळू नकोस. सोड. 101 ताप आहे तुला. हलायचं नाही इथून, इथेच बस. जरा खाली घे. ऐका ना, काय? घरातली खूप कामं बाकी आहेत. मी बाबांसाठी कारलं बनवायला काढलं होतं. तिलोत्तमा मॅडमसाठी भरलेली भेंडी. जेवण बाकी अजून. मला जायला हवं. शांत बसायचो. माझं नाही ऐकणार तू? देतो मी, तू पड. सगळी कामं करायलात ना, बाकीची पण माणसं आहेत घरात. वहिनीशी बोलतो मी, सगळं मॅनेज होईल, तू टेन्शन नको घेऊ. बस ना. नाही मॉम, मला भूक नाहीये. तुम्ही घ्या ना जेवण, मी आहे. ती कुठे गेली? सतत पुढे पुढे करणारी. हा? ओ सॉरी. आता लग्न झालं ना. आता काय? नवऱ्याला जिंकलंय आपण. आता कशाला पुढे पुढे करायचं? हो की नाही? आता मस्त आराम करायचा जो हेतू होता तो साध्य झालाय. आराम करत असेल ना खोली? तिलोत्तमा, तुझ्या समोरच सावली स्विमिंग पूल मध्ये पडली ना, बघितलंस ना तू? पण ती तिकडे करत काय होती डॅड? म्हणजे ताराचा गाण्याचा कार्यक्रम आहे, तिला माहितीये. लग्नाच्या आधीपासून ती ताराची असिस्टंट आहे, मग तिने तारासोबत असायला हवं ना. पूलकडे काय करत होती? काही लोकांना असते सवय, सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं, सगळं लक्ष स्वतःकडे वेधून घ्यायचं. ताराचा परफॉर्मन्स होता, ती गाणं गाणार होती. तिचं कौतुक कसं सहन झालं असतं ना त्या मूर्ख मुलीला, म्हणून मुद्दाम हे सगळं केलंय ते. एक मिनिट ऐश्वर्या वहिनी, तुम्ही काय बोलतेस? ताराचा जीव वाचवलाय सावली वहिनीने. तेच ना, ती पूलकडे करत काय होती पण सोहम? आणि जर तिला पोहता येत होतं म्हणजे तिने ताराला वाचवलं ना, मग बुडायची ऍक्टिंग करत होती का? आपण एक काम करू, आपण ना CBI ला बोलू, चौकशी करूया. नाही, कारण आपल्या घरात कुणीतरी स्विमिंग पूल मध्ये पडतं, ती व्यक्ती आजारी पडते, पण तरी त्याचं काय पडलेलं नाही. आपल्याला महत्वाचं काय आहे की काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. देवाला बोलवून घेतो. ऐका ना, मी एक रिक्वेस्ट करू का? प्लीज आता जेवताना वाद नकोत, शांतपणे जेवून घ्या ना सगळ्यांनी. सावलीसाठी जेवण घेऊन जातो, औषधं घ्यायची आहेत तिला. बघितलंस? आणि तू जेवायला मला इथे खाली घेऊन आलास फोर्सफुली. सॉरी. सावली,
सावली, जेवण घेऊन आलोय मी. थोडं खाऊन घे. मान नाहीये माझं. असं मग कसं झालंय सावली? बरं व्हायचं आहे ना? डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात. गोळ्या खाऊन तुला अशक्त वाटेल. चल थोडं खाऊन घे. थोडं. उठ 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 उठ. टेकून बस. 2 घास पोटात गेले ना, बरं वाटेल तुला. दादा लवकर बरा झाला पाहिजे ना. मग दादासाठी तुला हा घास खावा लागेल. हा घास दादाचा. सावलीचे बाबा सावलीवर किती प्रेम करतात ना. खूप प्रेम करतात ना. मग हा घास सावलीच्या बाबांचा. सावलीच्या आईला सावलीबद्दल किती काळजी असते, हो ना. मग हा घास सावलीच्या आईचा. भांडे हवंय. पापड. माझा हा घास माझा. तुम्ही खाल्लंच नाही. मग हा घास माझा. गोळ्या घेऊयात आपण आता. झालं. आता झोपायचं का? दादाची काळजी वाटते. समजू शकतो मी सावली, पण तू पण तर आजारी आहेस ना. तुला जर दादाची काळजी घ्यायची असेल तर आधी तुला बरं व्हावं लागेल. मग आता गोळ्या घेतल्या आपण, जेवण पण झालं, थोडासा आराम केलास ना तू की बरं वाटेल तुला. विश्वास ठेव माझ्यावर, खरंच. झोपायचं. ये. नाही येत झोप. झोप नाही येत. मग मी अंगाई म्हणतो. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, रखुमाई. मोठे माहितीये मला, तारा मॅडम सोबत काम करतेस तू. मला पण गाता येतं. माझे. झोपते मी. झोप. चष्मा काढतो मी. थांब. नको. का? जर माझ्या स्वप्नात तुम्ही आलात तर मला स्पष्टपणे बघता येईल ना तुम्हाला. ठीक आहे, बघा मला स्पष्टपणे. मी पण बघतो तुला.
जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. सावला फोन करायला पाहिजे ना. बघा सात देवाचं विचारायचं होतं. हॅलो साऊ, बाळा कशी आहेस? अगं आईला तुझ्याशी बोलायचं आहे. हे ग बोल. साऊ, सदेवाची तब्येत कशी आहे ग? बरा आहे ना तो? हो आई, बरा आहे तो आता. सारंग सरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय. डॉक्टर म्हणाले त्याला थोडा वेळ जाईल पूर्ण बरं व्हायला. पण हो, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. विठ्ठलाचीच कृपा आहे भो. त्यांनी जावई बापू सारखा चांगला माणूस आपल्या आयुष्यात दाडला का. सांभाळत्यास मी. हो आई, तुम्ही नीट सांभाळून वारी करा. इथली काहीच काळजी करू नका, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. आमचं काय आहे साऊ, अगं पिकलं पान. तुमचा संसार फुलाया पाहिजे बघ. तुमच्या संसाराची काळजी घे, त्याच्याकडे लक्ष दे बाळे. जावई बापूंना सांभाळ आणि सौताची बी काळजी घे बरं. ठेवू का बाळे? हो आई. आहो, व्यवस्थित आहे म्हणली. रामकृष्ण हरी. अहो, उठा ना. तुमच्यासाठी चहा आणलाय. तयार पण झालीस तू? हो. बरं, तुम्ही पण अंघोळ करा, आवरून घ्या आणि खाली या. तुझी गोष्ट आवडते बघ मला. किती आजारी असलीस तरी सगळी कामं करणार. संसार असाच असतो. काय काय नाही, मजा येते तुझ्यासोबत संसार करायला. तुम्ही ना असं काहीतरी गोड गोड बोलता आणि मग माझा आजार पण निघून जातो. आवरून या. अहो, सोडा मला. का? का म्हणजे काय? कोणीतरी बघेल ना. बघू दे ना मग, समजून घेतील. नवऱ्याने बायकोचा पदर पकडलाय म्हणून. असं दिवसा ढवळ्या
मग आता प्रेम करायला काय वेळ का असतो? तुम्ही पण ना. काय रे? सावलीला बघायला आलो होतो. रात्री ताप आला होता ना, तरी काम करते बघ. तिरोत्तमा मॅडम आणि बाबा जाणार आहेत ना, त्यामुळे थोडी गडबड सुरू आहे. आणि एवढूशा तापाने काही होत नसतं आम्हा बायकांना. डोंट वरी. तुम्हाला कसला त्रास होतोय? असा काळजी होते मला. काळजी? हो, तुम्ही काळजी नका करू, मी बरी आहे आता. मी फ्रेश व्हा. काय ग? झुरळ. सुरळ? कोणतं सुरळ? अगं झुरळ पाहिलं म्हणून तर तू ओरडलीस ना, सारंग सर. हा हा हो वहिनी, सुरळ होतं. मोठं सुरळ, मिशीवाला. मिशीवाला सुरळ. असतात ना मिशा, झुरळाला मिशा असतात. हो. सावली, नेमकं मिशीवाला झुरळच होतं ना? सांग ना, काय ग? प्रोजेक्ट हेड जरी राजकुमार असला तरी सुद्धा सगळे फायनल डिसिजन्स सारंगच घेईल. त्याला फोन करून त्याच्याशी बोलून घ्या, डिस्कस करा. ओके? आणि मी मीटिंगला प्रेझेंट असणारच आहे. ऑल राईट? ओके, या, थँक्यू. या मीटिंगचा फायदाच होणार आहे. 100% नो. तुम्हाला तिकडे गेल्यावर सुरेश भांबळ नावाचे एक ग्रहस्थ भेटतील. त्यांनी तुमची सगळी अरेंजमेंट केली आहे आणि बाकी डिटेल्स तुम्हाला तिकडे कळतील. ऐश्वर्या, तू हे सगळं हँडल करतेस म्हटल्यावरती सगळं व्यवस्थितच पार पडेल. आणि आम्ही नसताना तू घर सुद्धा उत्तम हँडल करशील. आय एम शुअर. चला, निघू आम्ही. बाय. एक मिनिट. भावांनो, वहिन्यांनो आणि तारा, तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे. आणि जर महत्वाचं नसेल तर मग अरे आपल्यासाठी तर एक्स्ट्रा महत्वाची आहे. सोहम, पटकन बोल, मला जायचंय, काम आहे. बरं, सांगतो. तर आपण आहोत 4 कपल्स आणि आपण सगळ्यांनी ह्याच घरात एक छानशी कपल्स पार्टी एन्जॉय करायची. हा, आणि ती ऑर्गनाईज कोण करणार आहे? आपला बबलू, द मॅनेजर. आयडिया चांगली. हा, आणि त्याच निमित्ताने हनीमून पण होऊन जाईल. सोहम, आमचा हनीमून झालाय केव्हाच. अरे पण असं कुठे लिहिलंय की आपण पुन्हा हनीमून सेलिब्रेट नाही करू शकत? हा, हनीमूनची आयडिया चांगली आहे. काय वाटतं सावली तुला? विक्रेतर, हा. तुला काय वाटतं, ही आयडिया चांगली? फालतू आहे आयडिया, एकदम फालतू. मला इंटरेस्ट नाही, कळलं? बघू. सोम, मला तुझी आयडिया आवडली आहे. मी तुझ्यासोबत आहे. लाग तयारीला. आता येईल ना मजा. तयारीला लागतो. चल बबलू.